अशी आहे की इतके शब्दाला पक्के होते की मी एवढा शब्दाला पक्का नाही. याच्यापेक्षा मी काही जास्त बोलू शकत नाही. इतक्या घटना माझ्या इतके माझ्या त्यांचे संबंध आहेत आणि इतकं त्यांचा माझा घनिष्ठता आहे की मी स्वतः तेवढे शब्द पाडू शकत नाही जेवढे अजितदादा पाडतात. काल रात्री 9:15 वाजता शेवटचं बोलणं झालं. अमरावती महानगरपालिकेच्या जे त्यांचे 10-11 लोक निवडून आलेत त्याबद्दलच्या महायुतीचं कसं त्या ठिकाणचं स्ट्रक्चर राहील अमरावती महानगरपालिकेचं याबद्दल दादाचा मला फोन होता. मी त्यांना एवढंच म्हणलं की आज माननीय मुख्यमंत्री तुम्ही आम्ही बसून यातला निर्णय करू. आणि मग त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि मग मात्र दादाशी माझं कधीच बोलणं झालं. 22 वर्षाच्या संबंधात असलेले अजितदादा आज आमच्यात नाही आहे ही माझी फार मोठी व्यक्तिगत हानी आहे. आणि पवार साहेबांचे आणि आमचे जे काही कौटुंबिक संबंध आहे ही कौटुंबिक हानीसुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं भारतीय जनता पार्टीचं कुटुंब हे अजितदादाच्या या घटनेमुळे या दुर्घटनेमुळे दुःखामध्ये आहे. एकूणच देशाच्या एनडीएचे महत्त्वाचे नेते महाराष्ट्राच्या एनडीएचे महत्त्वाचे नेते आज आमच्यात नाही. अजूनही मला विश्वास होत नाही की अजितदादा नाही. आता येतील मग येतील असं वाटतं. फोन येईल असं वाटतं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. या महाराष्ट्राला 21व्या शतकातला विकसित महाराष्ट्र करण्याकरता अजितदादांनी स्वप्न बघितले होते. पुणे पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी खूप योजना तयार केल्या होत्या. आमच्या विदर्भाकरताही आणि महाराष्ट्राकरताही खूप मोठं वित्तमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढच्या 5 वर्ष कसे राहतील कसं आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल असं खूप त्यांनी अनेक गोष्टी केल्या होत्या. पण आज फार दुःख आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात वाईट दिवस एखाद्या व्यक्तीसोबत असंही होऊ शकतं अशी या ठिकाणी खूप भीती आता मनात निर्माण झाली आहे की सार्वजनिक जीवन जगताना राजकीय जीवन जगताना अशाही दुर्घटनाला समोर जावं लागतं. ही आमच्याकरता सर्वांकरता दुःखाची गोष्ट आहे. आम्ही सर्व आज खूप दुःखामध्ये आहे आणि हे दुःख न सहन करण्यापलीकडे आहे. जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो 2004ला आमदार होतो तेव्हा दादांचा माझा इतका घनिष्ठ संबंध आला की दादा मला आपल्या घरातला म्हणायचे. आणि पहिल्यांदा तर 1997ला जिल्हा परिषदमध्ये मी असताना जेव्हा पहिल्यांदा दादा नागपुरात आले तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं होतं की विरोधी पक्षनेता म्हणून जिल्हा परिषदेचा त्यांनी मला बोलवून घेतलं आणि खूप त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. 2004ला पहिला संबंध आला आणि एकदम पारिवारिक मित्र झालो. नागपुरात प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं तर अजितदादाकडे कोण जाऊ शकतं, अजितदादाकडनं कोण लवकर काम करून घेऊ शकतं, त्याचं नाव चंद्रशेखर बावनकुळे असं नागपुरात आणि उपराजधानीमध्ये खूप चर्चा असं व्हायची. आणि दादांनी मी गेल्यावर 1 सेकंदातही अपोजिशन पार्टीचा आमदार आहे मी भाजपचा कार्यकर्ता असं कधी बघितलं नाही. सर्वात जास्त निर्णय दादांनी माझ्या विधानसभेत आणि नागपूरमध्ये मी जेव्हा जेव्हा गेलो कधीच दादाकडे खाली हाताने आलो नाही. मेंटली पॅरलाइज झाल्या आहेत. ममता बॅनर्जी मेंटली पॅरलाइज झाल्या आहेत. बुद्धिभ्रंश झाला आहे. अशा पद्धतीनं या घटनेला बघणे या दुर्घटनेला बघणे हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. आणि महाराष्ट्र कुणी असा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला माहिती आहे की अजितदादाने आम्ही किती कुटुंबिक आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण करणे हे योग्य नाही. आणि अशा राजकारणाला हे महाराष्ट्र खतपाणी देत नाही. शरद पवार साहेबांनी मीडियाच्या समोरच सांगितलेलं आहे की हा निव्वळ अपघात आहे, कोणताही घातपात नाही आहे, यात राजकारण तुम्ही करू नये. शरद पवार साहेबांच्या जीवनातलं हेच मोठं त्या ठिकाणी त्यांचं हे आहे की त्यांनी कधी कुठल्याही गोष्टीचं राजकारण केलं नाही. अशा दुर्घटनेचं कधी शरद पवार साहेब राजकारण करू शकत नाही. मला असं वाटतं की या घटनेबद्दल या दुर्घटनेबद्दल अशा पद्धतीनं बोलणे राजकारण करणे
हे तर फारच दुर्दैवी होईल. खरं तर अजितदादांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल हे कुणालाच वाटलं नाही. आम्ही आताही शॉक आहोत. पण राजकारण करणाऱ्याचा बुद्धिभ्रंश झाला आहे. खरं तर या पद्धतीचं राजकारण करून या महाराष्ट्राची पद गमवण्याचं काम काही विरोधक करतात आहे. मला वाटतं हा विरोधकांनी डोक्यातही आणू नये, मनातही आणू नये. आज आपल्या सर्वांची जबाबदारी काय आहे संपूर्ण महाराष्ट्राची, की अजितदादाच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वांनी उभं राहायला पाहिजे. अजितदादाच्या कुटुंबात आमची सर्वांची आज गरज आहे. आमची सर्वांची त्यांना सांत्वनाची गरज आहे. असं असताना थर्ड क्लास राजकारण करणे हे मला वाटतं योग्य वाटत. साहेब एकदा शब्द दिला ना, काही झालं तरी चालेल. शब्द म्हणजे शब्द, आणि शब्दाला फार पक्का असलेला नेता मी बघितला. इतका शब्दाला पक्का कोणीच राहू शकत नाही. मी सुद्धा एवढा शब्दाला पक्का नाही जेवढे अजितदादा. साहेब बोलताना तुमचे डोळे पाणावलेले आहेत. हां, जरा कौटुंबिक संबंध आहे. देशाचे गृहमंत्री अमित भाई, माननीय नितीन गडकरीजी आणि आम्ही तर सर्व महाराष्ट्राचे लोक राहणारच आहोत आणि पूर्ण भाजपाचं कुटुंबही राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वच या अजितदादांना शेवटचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आम्ही जाणार आहोत.